नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींसाठी या ठिकाणी खूप मोठी अपडेट घेऊन आलेली आहे ॲग्रिकल्चरल इन्शुरन्सबद्दल. 7 अशा फळ पिकांवरती हवामानावर आधारित विमा योजना लागू केली आहे. पंतप्रधान फळ विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावरती आधारित फळ पीक विमा योजना 2024 आणि 25 मृगबहारासाठी परभणी जिल्ह्यातील संत्रा, लिंबू, पेरू, मोसंबी, चिकू, डाळिंब, सीताफळ या 7 फळ पिकांवरती लागू करण्यात आलेला आहे. तर या संदर्भातली सगळी माहिती आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. काय होतं की व्हिडिओ लहान असला की त्याच्यामध्ये माहिती व्यवस्थित देता येत नाही. जर व्हिडिओ थोडा मोठा होऊ देत पण हरकत नाही, पण यामध्ये तुम्हाला काय मिळते, संपूर्ण माहिती मिळते. त्यामुळे व्ह्यूअर्सना एक खूप मोठी रिक्वेस्ट आहे की त्याने व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळेल. तर मी मगाशी म्हणाले तसं असे पंतप्रधान फळ विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावरती आधारित फळपीक विमा योजना 2024-25 मृगबहारासाठी परभणी जिल्ह्यातील संत्रा, लिंबू, पेरू, मोसंबी, चिक्कू, डाळिंब आणि सीताफळ या 7 फळ पिकांवरती लागू करण्यात आली आहे. संत्रा, पेरू आणि लिंबू या फळ पिकांचे विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मंगळवारी तारीख 25 अखेरची मुदत आहे. मोसंबी चिकूसाठी 30 जूनपर्यंत आणि डाळिंबासाठी 14 जुलैपर्यंत तर सीताफळसाठी 31 जुलैपर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी केली आहे. केवळ उत्पादनक्षम फळ पिकांसाठी या योजनेअंतर्गत विमा संरक्षणाचे कवच लागू आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विहित मुदतीमध्ये बँका, आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा प्रस्ताव सादर करता येतील. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षामध्ये एकाच क्षेत्रावर मृग किंवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एका हंगामासाठी विमा संरक्षण घेता येईल. बहारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे. फळ पिके विमा योजनेत समाविष्ट असणारी महसूल मंडळे कुठली आहेत? संत्र्यासाठी पेठवडगाव, जांबा, टाकळी, कुंभकर्ण, जिंतूर, बोरी, सावंगी, माळसा, आडगाव, सेलू, वालूर, देऊळगाव, गात, कुपटा, मानवत, कोल्हा, केकर जवळा, ताडबोरगाव, पाथरी, पूर्णा, चुडवा, कांटेश्वर, ताडकसळ आणि लिमला आणि कावलगाव. लिंबूसाठी असणारी कुठली आहेत तर दैठणा, सिंगणापूर, सेलू, वालूर, चिखलठाणा, देऊळगाव गात, कुपटा आणि मोरेगाव. त्याचबरोबर पाथरी, हदगाव बुद्रुक, बाभळगाव, आवळगाव, शेळगाव, वडगाव, माखणी आणि पूर्णा. पेरूसाठी या ठिकाणी आपण बघूयात परभणी ग्रामीण, झरी, टाकळी, कुंभकर्ण, सेलू, वालूर, मोरेगाव, हादगाव, बुद्रुक, वडगाव. त्याचबरोबर चिकूसाठी टाकळी, कुंभकर्ण आणि पूर्णा. मोसंबीसाठी परभणी, झरी, जिंतूर, बोरी, सेलू, वालूर, कुपटा, मोरेगाव, मानवत, केकरजवळा, कोल्हा, पाथरी, हदगाव, बुद्रुक, पूर्णा चुडवा, लिमला आणि कावलगाव. डाळिंबासाठी चारठाणा, आडगाव, सेलू. सीताफळसाठी पेडगाव, जांब, जिंतूर, बामणी, सेलू, वालूर, मोरेगाव, ताडबोरगाव, गंगाखेड, माखणी, महाधुरी, राणी सावरगाव, पिंपळदरी आणि चुडवा. फळ पीकनिहाय विमा योजना स्थिती. प्रति हेक्टरी विमा हप्ता संत्र्यासाठी 5,000 25 जून 2024 पर्यंत. त्याच्यानंतर लिंबूसाठी 4,500 25 म्हणजे त्याची अंतिम तारीख जी आहे ती 25 जून 2024. पेरूसाठी 3,500 त्याची अंतिम तारीख आहे 25 जून 2024. मोसंबीसाठीची आहे 5,000 त्याची अंतिम तारीख आहे 30 जून. चिकूसाठी 3,500 त्याची अंतिम तारीख आहे 30 जून. डाळिंबासाठी 8,000 त्याची अंतिम तारीख आहे 14 जुलै आणि सीताफळासाठी आहे 3,500 त्याची अंतिम तारीख आहे 31 जुलै.
त्यामुळं या योजनेचा नक्कीच लाभ घ्या. जे कुणी फळ पीक घेत असतील त्यांच्यासाठी खूप मोठी अपडेट आहे आणि या गोष्टींचा मी मगाशी वरती म्हणाल्याप्रमाणे सुरुवातीला जी काही मी कार्यक्षेत्र सांगितले त्या कार्यक्षेत्रामध्ये ताबडतोब संपर्क साधा आणि आपला जो काही पीक विमा आहे तो या ठिकाणी निश्चित करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.